तर तिथे सुद्धा योगाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून असे विविध आशय आपल्यासमोर योगाचे दिसतात. या सर्व आशयांमध्ये आपला फोकस आहे उपचारात्मक किंवा आरोग्याच्या संबंधानं. मी तुम्हाला आपला विषय जो आहे रोग प्रतिबंधात्मक योग त्या विषयाकडेच घेऊन जात आहे. मी माझी प्रथमतः भूमिका मांडत आहे, तुम्हाला त्या विषयाचं फाउंडेशन करून देत आहे. उपचारात्मक किंवा आरोग्य वर्धन संवर्धनाच्या विषयाकडे जेव्हा आपण जातो, योगाकडे आपण बघतो, तेव्हा आपल्याला हिरहिरीनं आजच्या जगामध्ये योग थेरपी हा शब्द प्रकर्षानं ऐकायला मिळतो. योग थेरपी हाच्या विश्वामध्ये योगाच्या जगतामध्ये खूप प्रसिद्ध, आकर्षक आणि प्रचलित शब्द झालेला आहे. योगाचे थेरपीच्या दृष्टीनं विविध कोर्सेससुद्धा आजकाल उपलब्ध झालेले आहेत. जेव्हा आपण योग थेरपी म्हणतो ना, तर थेरपी मूलतः थेरपीचा अर्थ उपचार आहे आणि योगाकडे उपचार पद्धती म्हणून सुद्धा बघितलेलं जातं. मुळात आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की उपचार हे 3 प्रकारचे असतात. पुढची स्लाईड घ्या. उपचार हे मुळात 3 प्रकारचे असतात. पहिले जी उपचार पद्धती आहे ती तक्रारीनुसार उपचार पद्धती किंवा आपण त्याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणतो किंवा पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो. दुसरी उपचार पद्धती जी आहे ती आहे थेरप्युटिक किंवा क्युरेटिव्ह किंवा त्याला आपण आजारानुसार ती बरं करण्यासाठी, आजार बरा करण्यासाठी जी उपचार आपण घेतो त्या पद्धतीला थेरप्युटिक किंवा क्युरेटिव्ह किंवा आजारानुसार उपचार पद्धती म्हणतो. आणि तिसरी जी पद्धत आहे ती आहे प्रोफॅलेक्टिक किंवा प्रिव्हेंटिव्ह किंवा तिला आपण प्रतिबंधात्मक उपचार असं या ठिकाणी म्हणतो. पहिली जी उपचार पद्धती आहे ना, या उपचार पद्धतीमध्ये शरीरामध्ये ज्या ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधीच्या काही तक्रारी असतात. तक्रारीचं निवारण करण्यासाठी, तक्रारींची जी सिव्हिरिटी असते, तीव्रता असते, ती कमी करण्यासाठी जी उपचार पद्धती दिल्या जाते तिला ट्रीटमेंट, सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट म्हणतो किंवा तक्रारीनुसार. आणि योगाभ्यासामध्ये जेव्हा काही तक्रारी असतात त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी योग आपण करतो. दुसरी आहे क्युरेटिव्ह. क्युरेटिव्हमध्ये याचा मुख्य हेतू काय असतो तर आजारातून व्यक्तीला पूर्णपणे बाहेर काढणं. म्हणजे ज्या कारणांमुळे आजार होतो त्या कारणांचं समूळ उच्चाटन करणं हा त्याचा मुख्य हेतू असतो. पहिल्यामध्ये तो हेतू नसतो. तक्रारी कमी करणं हा हेतू असतो. दुसरं असतं की त्याचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे, समूळ तो बरा झाला पाहिजे. आणि योगशास्त्रामध्ये असे कितीतरी आजार आहेत छोटे मोठे की त्याच्यातून पूर्णपणे बरं केलं जाऊ शकतो. आणि तिसरी जी उपचार पद्धती आहे की शरीरामध्ये, मनामध्ये कुठलाही आजार, विकार, व्याधी होऊच नये म्हणून उपचाराच्या रूपानं घेतलेली अग्रिम खबरदारी म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार. अग्रिम खबरदारी जेव्हा आपण घेतो, अशा या 3 उपचाराच्या पद्धती आहेत. आता जेव्हा आपण योग थेरपी म्हणतो, योग उपचार म्हणतो, मग ह्या उपचारामध्ये नेमकं ती कुठल्या उपचारात बसते हे महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. मला या चिंतनातून असं म्हणायचं आहे की निरोगी जीवनासाठीचं सर्वोत्तम आयुध जर काय असेल ते आहे योग. निरोगी जीवनासाठीचं सर्वोत्तम आयुध, शस्त्र किंवा अस्त्र जर काय असेल तर तो योग आहे. हे म्हणण्यामागचं कारण असं आहे की योग थेरपी किंवा योग उपचार पद्धती ही 3ही उपचार पद्धतीमध्ये फिट होते. रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक सुद्धा योग त्या पातळीवर काम करतो. योग काही रोग झालेला असेल तरीही काम करतो आणि तक्रार निवारण्यासाठी सुद्धा योग काम करतो. म्हणून मानवी जीवनात, निरोगी जीवनासाठी, मानवी जीवनात किंवा आरोग्यवान मानवी जीवनासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे याचे महत्त्व आपोआपच आपल्याला अधोरेखित झाल्यासारखं वाटतं. म्हणून योग किती हा महत्त्वाचा आहे हे आपल्याला इथे समजून येतं. आजचा विषय जो आहे रोग प्रतिबंधात्मक योग. आणि आता खऱ्या अर्थानं या विषयाला आपण सुरुवात करतोय. मी पहिले अगोदर आपली भूमिका मांडली की योग हा कसा उपचाराच्या दृष्टीने कुठे बसतो किंवा तो कुठल्या आशयामध्ये बसतो याची एक ढोबळ मी तुम्हाला त्याचं लोकेशन योग थेरपीमध्ये किंवा उपचार पद्धतीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे आज ज्या ज्या काही व्याधी आहेत आपल्यापैकी, आता इथे तरुण वर्ग भरपूर आहे, मला आनंद वाटला तो विद्यार्थी बघितले, फक्त झोपू नका, कारण इथे एंटरटेनमेंट थोडंसं नाही आहे. आपल्याला असं वाटतं काहीतरी व्याख्यान म्हणजे काहीतरी गमती जमती असेल, पण
प्रत्येक ठिकाणी तेच असावं असं काही नसतं आणि ते नसावं सुद्धा. कुठे ते असतं आणि असावं सुद्धा, पण प्रत्येक ठिकाणी एकच नसतं. आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, मला माहीत नाही काय म्हणता येईल, पण ते इथे तसं एवढी हशी मजाक असणार नाही. मी विषय अत्यंत गंभीरपणे मांडणार नाही. माझी भाषा, मी शिक्षक असल्यामुळं मला फारसं, काही शिक्षक फार गमती जमतीत शिकवतात, मला तसं तेवढं जमत नाही. थोडासा गंभीर स्वरूपाचा शिक्षक आहे असं मला विद्यार्थी पण म्हणतात की सर आपण जोक मारत नाही किंवा काही असं मिश्किलपणे टीका टिप्पणी करत नाही, एक विषयाला धरून तुम्ही बोलत असता. परंतु हेही माझ्या लक्षात आलेलं आहे की मागील इतक्या वर्षापासून मी शिकवतोय, तर अनेक विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं आहे की सर तुमचं जेवढं शिकवतं ते व्यवस्थित आम्हाला समजतं, विषय कितीही अवघड असला तरी तो समजतो. हे माझं आत्तापर्यंतचा विद्यार्थ्याकडून मिळालेला प्रतिसाद आहे, तो अनुभव आहे. मित्रहो, आज आपल्या जगामध्ये ठोंबरे सर नमस्कार, आत्ता बघितलं मी. आज जे काही आजार प्रचलित आहेत किंवा सामान्यपणे त्याचा प्रिव्हेलन्स ज्याला म्हणू आपण, तो सगळ्यात जास्त जर आजार कुठले असतील, सर्वसाधारण सामान्य आजार ज्याला म्हणून कॉमन डिसिजेस, सामान्य म्हणजे तसे सामान्य नाही आहे की थातूर मातूर आजार, तसा नाही, पोटदुखी डोकेदुखी तशा पद्धतीनं सामान्य नाही, तर कॉमन डिसिजेसची आपण लिस्ट केली तर हे कॉमन डिसिजेस आपल्याला मिळतात. मला असं वाटतं इथे म्हणजे तरुण वर्ग वगळता जे 40च्या पुढचे असतील त्यांना कुठला ना कुठला यापैकी आजार असेल किंवा तो होईल. कुठकुठले आजार आहेत? मधुमेह आहे की नाही मधुमेह कुणाला? असं कोणी आहे की इथे एकही मधुमेही नाही? नाही, असं कोणी आहे का इथे एकही मधुमेही नाही? आहेत ना? असणारच आहेत. उच्च रक्तदाब आणि इतर हृदयरोग, विकार, दमा, इतर श्वसन विकार, लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम, संधिवात, गुडघेदुखी किंवा मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स आपण म्हणूया, आम्लपित्त, हायपर ॲसिडिटी आहे, थायरॉईड ग्रंथीचे विकार आहेत, PCOS, PCOD, त्याच्यानंतर किडनी विकार, सोरियासिस किंवा इतर त्वचा रोग, विविध प्रकारच्या ॲलर्जी, कर्करोग, अनिद्रा, मायग्रेन, नैराश्य, भित्रेपणा, हे मनोविकार आहेत शेवटचे. म्हणजे शारीरिक विकार आणि मनोविकार असं यांचं मिश्रण आहे. याच बहुअंशी याच आजार विकारांनी आपल्याला ग्रासून ठेवलेलं आहे. तर या आजारांचं जर आपण थोडंसं वर्गीकरण केलं तर असं आपल्या लक्षात येतं की यातील काही विकार जे आहेत, काही आजार जे आहेत, असे अनुवांशिक स्वरूपाचे आहेत, हेरिडेटरी डिसिजेस आहेत. आणि यापैकी बऱ्यापैकी असे डिसिजेस आहेत की ते आपल्या जीवनशैलीमुळं आपल्याला झालेले आहेत किंवा होतात. म्हणजे यातले 2/3 हे जीवनशैलीचे आजार आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, आणि 1/3 असे आजार असतील की त्याचं कारण हे जेनेटिक्समध्ये आहे किंवा हेरिडेटरीमध्ये आहे. म्हणून इथे या सर्व आजारांपैकी जास्तीत जास्त आजार विकारांनी आपल्याला ग्रासलं आहे ते विकार कुठले आहेत? तर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, आपल्या जीवनशैलीमुळे आपण आमंत्रित करून घेतलेले आहे, इन्व्हायटेड डिसिजेस आहेत. याचे कारणं जर बघितले आपण तर याचे काही 5 ते 6 कारणं माझ्या आकलनातून ते मला स्पष्ट जाणवतात. यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे हानिकारक किंवा अपायकारक किंवा असंतुलित आहार. अनेक आजारांचं सगळ्यात मुख्य आजच्या विश्वामध्ये जर कारण कुठलं असेल ना तर जेवणातील किंवा आहारातील अनियमितता सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. सगळ्यात महत्त्वाची कंप्लेन, तक्रार जर असेल कुठली तर आपल्या खानपिनामध्ये असलेली अनियमितता. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की शरीराला आणि मनाला व्यायामाचा अभाव, आपल्या शरीराची निष्क्रियता किंवा स्थूलपणा, बैठी जीवनशैली. तिसरं जे महत्त्वाचं जे कारण आहे ते आहे विविध व्यसनं. चौथं आहे अनावश्यक आणि अतिरिक्त अधिकचा मानसिक ताणतणाव. चौथं आहे कमजोर रोगप्रतिकारक शक्ती. आणि 5वं आहे किंवा 6वं आहे अपुरी झोप. हे सगळ्यात कारणं हजार असतील पण हे प्रमुख कारणं मला दिसतात. आहार, विहार, व्यायाम नाही आहे, व्यसनं आहेत, ताणतणावाचं अधिक प्रमाणात आहे, कमजोर रोगप्रतिकारक शक्ती आणि अपुरी झोप. मित्र हो, याच्यात थोडंसं मी जेव्हा सूक्ष्म आकलन केलं, विचार केला, चिंतन केला, तेव्हा मला असं जाणवलं की रोग भलेही मी 16-17 दाखवले असतील. तुम्ही मेडिकल कॉलेजच्या डिपार्टमेंटमध्ये जा, प्रत्येक पुस्तकामध्ये 100 आजाराची यादी आहे.
फिजिओलॉजीमध्ये गेलं तर तिथे 100 आजार आहेत, ॲनाटॉमीमध्ये गेलं तर तिथे 100 आजार आहे, क्लिनिकल डिपार्टमेंटला गेलं तर प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे आजार दिले. पण मला असं वाटतं की हे सगळे आजार प्रत्येक विभागानुसार जरी वेगळे असले तरी आजार शरीराला एकच असतो आणि तो असतो माल फंक्शनिंग ऑफ द सेल. कुठलीही सेल, मग ती लिव्हर सेल असेल किंवा ब्रेन सेल असेल किंवा किडनी सेल असेल किंवा पॅनक्रियाची असेल, कुठलीही शरीरातल्या कुठल्याही अवयवाची सेल जेव्हा तिचं फंक्शन, तिचं कार्य जेव्हा बिघडतं तेव्हा आजार म्हणतो. मग तो हृदयाचा असेल तर हृदयाचा आजार, मग तो लिव्हरचा असेल तर लिव्हरचा. माल फंक्शनिंग ऑफ द सेल इज द सिंगल डिसीज आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. आणि हा एकच आजार आहे आणि कारणं 2च आहेत, लक्षात घ्या. कारणं प्रत्येक आजाराचे लिस्ट ऑफ कॉजेस जर बघितले आपण तर त्याला 20-20 कारणं असतातच, परंतु माझ्या दृष्टीनं 2च कारणं आहे. म्हणजे तसं बघितलं तर एकच कारण आहे. तर ते कारण म्हणजे एकतर शरीरात कशाची तरी कमतरता असते किंवा शरीरात काहीतरी अधिक असतं. आयदर इट इज समथिंग डिफिशियंट और समथिंग इज इन एक्सेस. शुगर आहे, डायबिटीज आहे, काय आहे मुळात? एकतर शुगर जास्त झालेली असते नाहीतर कमी झालेली असते. हृदयविकार आहे, ब्लड प्रेशर आहे, काय आहे? ब्लड प्रेशर एकतर जास्त असतं नाहीतर कमी असतं. कुठलाही आजार घ्या, एकतर समथिंग इज डिफिशियंट और समथिंग इज एक्सेस. कुठलाही आजार घ्या, अशा पद्धतीचं हे वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, मी जसं पहिल्यांदा सांगितलं की आजार हा प्रमुख कारणापैकी एक आहे खानपीन. मला एक इथं प्रश्न विचारायचा, एक मागे रील बघितली होती, ती खूप आवडली मला, तीच रील सांगतो मी तुम्हाला. की आपल्याला जिवंत राहण्यासाठी काय काय आवश्यक आहे? आपण जेवण करतो, आपण पाणी पितो आणि आपण श्वास घेतो. या 3च गोष्टी, घन पदार्थ, द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ, या 3च गोष्टी लागतात. याच्या व्यतिरिक्त काही लागतंय का दुसरं? हा आराम, तो भाग निराळा, परंतु मूलभूत या 3 गोष्टी लागतात. आपण जर जेवण किती वेळा करतो? 3 वेळा करतो, 2 वेळा करतो. पाणी किती वेळा पितो? प्रत्येक 2 तासाला 1 ग्लास असं पकडून 2.5 ते 3 लिटर पाणी पितो. आणि श्वास तर आपला कंटिन्यू चालूच असतो. आपण जेवण नाही केलं, आपण अन्नग्रहण नाही केलं तर किती वेळ जिवंत राहू शकतो? किंवा किती दिवसात मरतो आपण? 40 दिवस.